राजकारणात दररोज घटना घडत असतात. काही येतात आणि काही जातात. काही काळ चर्चेत राहतात, पण काही घटना अशा असतात ज्या फक्त बातम्या राहत नाहीत, त्या काळाच्या पानांवर ठसा उमटवतात. आणि त्या घटनांमध्ये काही व्यक्ती अशा पुढे येतात ज्या आपल्या निर्णयांनी, आपल्या भूमिकांनी आणि आपल्या निष्ठेनं एक वेगळी ओळख निर्माण करतात. सध्या राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगर या नावानं ओळखली जाणारी एक मोठी राजकीय घडामोड घडली. एका रात्रीत समीकरणं बदलली, विश्वासाचे धागे सैल झाले आणि सत्तेच्या दिशेनं चाललेल्या हालचालींनी अनेकांना वेगवेगळ्या मार्गावर नेलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटले. दिल्लीत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठका, गुप्त चर्चांमधून तयार झालेली रणनीती आणि दुसऱ्याच दिवशी लोकसभा अध्यक्षांकडून त्या फुटीर गटाला मिळालेली मान्यता, या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली: राजकारणात सत्तेचं आकर्षण किती प्रभावी असतं. पण या सगळ्या घडामोडींमध्ये, या सत्तेच्या खेळात, या आकड्यांच्या राजकारणात एक नाव मात्र शांतपणे, ठामपणे आणि न डगमगता उभं राहिलं, आणि ते नाव म्हणजे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे. ज्या क्षणी अनेकांनी बाजू बदलण्याचा निर्णय घेतला, त्या क्षणी वाजेंनी आपली भूमिका बदलली नाही, उलट ती अधिक ठाम केली. आणि इथूनच सुरू होते एका निष्ठेची, एका संस्काराची आणि एका विचाराची ही कहाणी. दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद सुरू होती. वातावरण तापलेलं होतं. आरोप प्रत्यारोप, राजकीय ताणतणाव. पण या सगळ्या गोंधळात एक क्षण असा आला ज्यानं या संपूर्ण कथेला एक भावनिक वळण दिलं. जेव्हा संजय राऊत यांनी राजाभाऊ वाजे यांचं नाव घेतलं, त्यांचं कौतुक केलं, तेव्हा कॅमेऱ्यासमोर उभ्या असलेल्या वाजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी दोनदा हात डोळ्यांवर नेला आणि त्या क्षणी शब्दांची गरजच उरली नाही. कारण त्या अश्रूंनी सगळं सांगून टाकलं होतं. कारण त्या अश्रूंमध्ये निष्ठा होती, त्या अश्रूंमध्ये भावनिक बांधिलकी होती आणि त्या अश्रूंमध्ये एका निर्णयाची प्रामाणिकता होती. नंतर माध्यमांसमोर बोलताना त्यांनी जे काही सांगितलं ते फक्त एक विधान नव्हतं, तो एक निर्धार होता. मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे आणि कायम राहणार. ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो, त्या पक्षाशी कधीही फारकत घेणार नाही. हे वाक्य राजकारणातल्या सध्याच्या वातावरणात साधं वाटू शकतं, पण त्यामागची पार्श्वभूमी समजून घेतली तर त्याचं वजन किती मोठं आहे हे जाणवतं. मला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना. उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं. हे कोण जात आहे हे नाही, डोंट कट, हे कट मत करना. ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है. राजाभाऊ वाजे यांची ही भूमिका अचानक तयार झालेली नाही. ती त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून, त्यांच्या कुटुंबांच्या परंपरेतून आणि त्यांच्या अंगी बांधलेल्या संस्कारातून तयार झालेली आहे. कारण वाजे कुटुंबाचा राजकीय इतिहास हा केवळ पदांचा इतिहास नाही, तो निष्ठेचा इतिहास आहे. 1967 ते 1972 या काळात त्यांचे आजोबा काँग्रेसचे आमदार होते. यशवंतराव चव्हाणांचे अत्यंत निष्ठावान सहकारी. त्या काळात नाशिक दौरा म्हणजे वाजे कुटुंबाच्या घरी मुक्काम, हे एक समीकरणच बनलं होतं. घरात मोठमोठे नेते येत होते, पण त्या घरात शिकवली जाणारी गोष्ट एकच होती, ती म्हणजे सत्तेपेक्षा सन्मान मोठा. त्यांची आजी मथुराबाई वाजे यांनी उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या महिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. तर वडील प्रकाश वाजे हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले गेले आहेत. काँग्रेसपासून राष्ट्रवादीपर्यंतचा त्यांचा प्रवास असो किंवा स्थानिक राजकारणातील त्यांची भूमिका, एक गोष्ट कायम होती: दिलेला शब्द पाळायचा. 2009 मध्ये वडिलांचा पराभव झाला आणि तिथून राजाभाऊ वाजे यांचा खरा राजकीय प्रवास सुरू झाला. त्याआधी ते कोणत्याही पक्षात सक्रिय नव्हते. समाजकारण, पतसंस्था, वैद्यकीय सेवा या माध्यमातून लोकांशी त्यांचा संपर्क होता. लोकांना मदत करणं, त्यांच्या अडचणीत उभं राहणं ही त्यांची ओळख बनत होती आणि हीच ओळख पुढे त्यांच्या राजकारणाची ताकद ठरली. 2014 मध्ये बदलाचे वारे वाहत होते. अनेक पर्याय त्यांच्या समोर होते, पण त्यांनी शिवसेनेची वाट निवडली. पहिल्याच प्रयत्नात सिन्नरचे आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये काम करताना एक वेगळी छाप पाडली. लोकांमध्ये मिसळणारा, सहज उपलब्ध होणारा आणि विशेष म्हणजे संकटात मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली. पण राजकारणात सगळं काही सरळ नसतं. 2019 मध्ये त्यांना
पराभवाचा सामना करावा लागला. अनेक जण इथेच खचतात, पण वाजे खचले नाहीत. त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि ते कामाला लागले. 2024 मध्ये अचानक मातोश्रीहून आदेश आला. लोकसभा लढायची तयारी नव्हती. वेळ कमी होता, पण त्यांनी पुन्हा एकदा ते आव्हान स्वीकारलं आणि निकाल लागला तेव्हा त्यांनी 1.5 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. आणि हा विजय फक्त राजकीय नव्हता, तो त्यांच्या मेहनतीचा, त्यांच्या नात्यांचा आणि त्यांच्या विश्वासाचा विजय होता. पण खरी कसोटी अजून बाकी होती. शिवसेना पुन्हा फुटली. 6 खासदार सत्तेकडे गेले. मोठमोठ्या ऑफर्स समोर होत्या. 50 कोटी रुपये मतदारसंघासाठी, 100 कोटींची कामं. सत्तेचा सरळ मार्ग त्यांच्या समोर उभा होता. पण इथेच राजाभाऊ वाजे यांनी तो निर्णय घेतला ज्यामुळे आज त्यांची चर्चा होतीये. त्यांनी सत्तेचा मार्ग नाकारला आणि निष्ठेचा मार्ग निवडलाय. आणि या निर्णयामागे फक्त राजकीय विचार नव्हता, तर त्यामागे होती एक शिकवण. त्यांच्या वडिलांनी दिलेली, कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही आणि दिलेला शब्द कधी तोडायचा नाही. ही शिकवण त्यांनी फक्त ऐकली नाही, ती त्यांनी आपल्या आयुष्यात रुजवली. आणि आज त्या शिकवणीचं रूपांतर त्यांच्या निर्णयात दिसतंय. नमस्कार, मी प्रकाश वाजे, राजाभाऊ वाजे, खासदार राजाभाऊ वाजे हा माझा मुलगा. शिवसेनेचे खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. आणि आता शिवसेनेमध्ये ऑपरेशन ब्रॅकेट सुरू आहे असं सगळे माध्यमातून आम्हाला समजतं. परंतु कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडायचा नाही हे आमचं नक्की ठरलेलं आहे. हे त्यांनी मला सांगितलं, मी त्याला सांगितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे त्यासाठी जी काही मंडळी शिवसेनेची आम्हाला भेटायला आली होती, त्यांची आम्ही भेट घेतली. त्यांना भेट घेऊन त्यांना आम्ही हे सांगितलं की आम्ही पक्ष काही सोडू शकणार नाही. 1.5 वर्षापूर्वी देखील राजाभाऊला ठाण्याला बोलून घेतलं होतं. त्यावेळेस त्यांनी ते सांगितलं होतं की माझ्या वडिलांविषयी मी काही सांगू शकत नाही. आता देखील त्यांनी ते सांगितलं की मी माझ्या वडिलांविषयी काही सांगू शकत नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आले. मी त्यांना सर्व परिस्थिती समजून सांगितली की आम्ही व्यावसायिक राजकारणी नाही, आम्ही सामाजिक कार्यकर्ते आहोत. आणि सामाजिक काम करण्याच्या माध्यमातून आम्हाला जे काही परमेश्वरांनी मिळालं ते मिळालं. 1952 साली माझे मामा आमदार होते, 62 साली माझे वडील आमदार होते, 67 साली माझे काकू आमदार होत्या, 14 मध्ये राजाभाऊ आमदार झाला, 24 मध्ये राजाभाऊ खासदार झाला. आता परमेश्वरांनी आम्हाला आणखीन काय द्यायचं. आणि शिवसेनेने आम्हाला राजाभाऊला आमदारकी पण दिली, खासदारकी पण दिली. याच्यावर आम्ही समाधानी आहोत. तेव्हा कुठे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आम्ही आहे तिच्यावर सुखरूप आहोत. त्या दिवशी रात्री मला नार्वेकरांना मी फोन करून सांगितलं की असे लोक आले होते, त्यांनी मी असं सांगितलं. त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं तर उद्धव साहेब माझ्याशी बोलले. उद्धव साहेबांना मी सांगितलं की तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही तुमच्याबरोबर राहणार. किती लोक तुमच्यावर राहणार नाही मला माहीत नाही, पण आम्ही तुमच्यावर आहोत, आमची तुम्ही खात्री बाळगा असं त्यांनी उद्धव साहेबांनी मी सांगितलं. ते मला समजून सांगायचं, आम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करत होते की आता या शिवसेने जी ठाकरेची शिवसेना आहे, त्या ठाकरेच्या शिवसेनेत काही माणसं राहिले नाही, आमदार तर राहिले नाही, खासदार देखील त्यांचे कमी आहेत. आणि बरेच लोक पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहेत. तेव्हा तुम्ही तिथं राहून का थांबून काय करणार आहात. तुमचं काहीतरी विकास कामाला तुम्हाला निधी मिळत नाही, विकास कामात तुमच्याकडे तुम्हाला अडचण येते, तर तुम्ही आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला विकास कामाला निधी मिळेल. सेंट्रल कोण पैसे मिळतील, स्टेट कोण पैसे मिळतील, पण आम्ही सांगितलं आम्ही आहोत तिथं सुखात आहोत. विकास कामं काही सरकारी विकास कामं हा काही कोणी खिशातून पैसे देऊन करत नाही. विकास होतो तो शेवटी सरकारी माध्यमातून होतो, सरकारी पैशातून होतो. तर तो विकास जसा व्हायचा तसा त्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करू. तेवढं जेव्हा होईल तेवढं होईल. आजच्या राजकारणात जिथे सत्तेसाठी बाजू बदलणं सामान्य झालं आहे, तिथे राजाभाऊ वाजे यांचा निर्णय वेगळा ठरतो. तो केवळ राजकीय निर्णय नाही, तो मूल्यांचा निर्णय आहे, तो नात्यांचा निर्णय आहे आणि तो स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा निर्णय आहे. राजकारणात समीकरणं बदलत राहतील, पक्ष बदलतील, लोक बदलतील, पण काही माणसं अशी असतात जी बदलत्या काळातही स्वतःची ओळख कायम ठेवतात. आणि राजाभाऊ वाजे हे त्यापैकीच एक नाव आहे. आज ते फक्त एक खासदार नाहीत, तर ते निष्ठेचं प्रतीक बनलेत. आणि कदाचित म्हणूनच या सगळ्या राजकीय गोंधळात त्यांची ही कथा वेगळी ठरते. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.